नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला खूप सुंदर असं तुम्हाला जर आरी वर्क येत नसेल तसं ब्लाऊज शिकायचं आहे. आणि ही जी बाही आहे ही बघा, ही साधी बाही काढून घेतलेली आहे. हे वरती 2.5 ते 3 इंच अंतर आहे ते आपण, आणि हे उभं जे अंतर आहे तर आपल्या ते काठापर्यंत कापून तिरपी रेष करून घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या 2 बाह्या आहेत त्याच्यात आपल्याला नेट लावायचे आहे. तर अशा पद्धतीने मी मध्ये कट करून घेतलेला आहे. हे बघा, या ठिकाणी असे कट करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. 10 इंचाची बाही आहे आणि आपण त्या बाहीमध्ये आपण नेट टाकणार आहोत आणि मागचं जे आहे बोटनेकचं ब्लाऊज आहे. हे बघा, या ठिकाणी आता आपण ह्या त्रिकोणावर आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. मधलं ते कट करून घेतलेलं आहे अस्तर, आपण कापड कट करून घेतलेलं आहे अस्तर, आणि ते दोघांचं पूर्ण व्हिडिओ बघा, खूप छान येणार आहे. तुम्हाला जर आरी वर्क येत नसेल तर ह्या ब्लाऊजला आरी वर्क कसं करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्या शेवटी खूप सुंदर येणार आहे. आरी वर्कचं आपण तिथे कशा पद्धतीने करायचं ते मी सांगणार आहे. हा बघा, अशा पद्धतीने आपण आता ही बाही उलटी करून घेतलेली आहे आणि याला आपण दाब शिलाई सुद्धा मारू शकतो दोघं साईडने. याच्यावरून आपण इथे दाब शिलाई घेऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे एक दाब शिलाई मारून घेणार आहोत. जो व्ही आकार आहे त्याला सुद्धा आपण ती दाब शिलाई मारून घेणार आहोत. 10 इंचाची बाही काढलेली आहे आणि त्याच्यातून आपण ते वरती 3.5 ते 4 इंच अंतर घेऊन आणि खाली आपण काठापर्यंत त्रिकोण पट्टीने रेष ओढून, माझ्याकडनं कट झालेलं होतं आणि मी त्याच्यामुळे तुम्हाला ते दाखवलेलं नाही आहे. तर हे जे कापड, हे जे नेट आहे, हे बघा, ही घडी नेट आहे, हे 20 इंचाचं नेट आहे. 20 इंच रुंदीचं नेट आहे आणि लांबी जी आहे ती 7 ते 8 इंच घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता हे 20 इंचाचं नेट आहे. हे बघा, हे 7 ते 8 इंच आणि हे 10, डबल घडीचं 10 होतं. या ठिकाणी आपण नॉचेस करून घेतलेले आहे. नेटचं असल्यामुळे चुन्या घ्यायला खूप सोपं पडतं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्या इथे चुन्या घेऊन घेतलेल्या आहेत. आपण दोघं साईडने अशा मध्यभागी चुन्या घेऊन घेतलेल्या आहेत आणि त्या मध्यभागातल्या ज्या चुन्या आहेत त्या आपल्याला बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी अटॅच करायच्या आहे. ह्या ठिकाणी आपण एक पिन लावून घेतलेली आहे आणि हा जो तिरपा भाग आहे तो आपण ह्या ठिकाणी आता एक टीप मारून घेणार आहोत. बोटनेकचं ब्लाऊज आहे, खूप सुंदर येणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा हा. खूप जण व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि बघा तुम्ही, खूप छान येणार आहे. मी याच्यात बाही आणि मागच्या भागाचा जे आहे, तर आपल्याला आरीवर्क येत नाही आहे तर ते आरीवर्कचं नाव आपल्याला पाठीवर घ्यायचं आहे. हे एका कस्टमरचं ब्लाऊज आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ते चुन्या घेऊन झालेले आहेत. ह्या ठिकाणी पण आपण अशा बारीक बारीक चुन्या घेऊन घेणार आहोत. एक्स्ट्रा भाग कट केलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे चुन्या घेऊन घेतलेल्या आहे अशा छान अशा.
हे बघा आपल्या दोघं बाह्या तयार झालेल्या आहेत. अशा दोघं बाह्या तयार झालेल्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने एक कॅनव्हास पेपर घेतला होता आणि कॅनव्हास पेपरवर आपल्याला आपण कॅनव्हास पेपरवर नेट लावलेली आहे. नेटवर आपण ते हे केलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. नेट हे बघा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपरवरून आपल्याला अशा प्रकारे आपण इथे हे कारभारी नाव टाकलेलं आहे. फौजी की कारभारी हे तुम्हाला उलट्या साईडने दिसत असेल. अशा पद्धतीने आपण हे बघा हा जो हा जो हे जे आहे हे बघा हे जे आहेत हा जे आहे चिटकवायचं त्याच्या साहाय्याने आपण चिटकवलेलं आहे. आणि माझ्याकडे ते जे आहे तर हे आपल्या दुकानामध्ये आपल्याला ही अशी मोत्यांची किंवा गोल्डन मण्यांची जी लाईन मिळते आणि हा कॅनव्हास पेपरवर आपण ते नाव आधी आखून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा मागचा जो भाग आहे हा बोटनेकचा आहे त्याच्यावर आपल्याला ते लावायचं आहे. हा बघा हा मागचा भाग आहे त्याच्यावर बोटनेक त्याच्यावरही आपल्याला हे जे नाव आपण जे तयार केलेलं आहे कॅनव्हासवर ते आपल्याला त्या ठिकाणी पॅक करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपण हा मागचा भाग टाकून घेत आहोत. हा मागचा भाग आपण ह्या ठिकाणी आता टाकून घेणार आहोत. आणि त्याला पिना लावून घेतले आहेत. त्याच्या आधी आपण सगळ्यात आधी गळ्याला टीप मारून घेणार आहोत.
हे बघा, हे नाव आपल्याला आता ह्या मागच्या ह्याच्यात लावायचं आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे नाव उलटं दिसत असेल, पण ती व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे बघा, हे इथे पिनांच्या साहाय्याने हे नाव पॅकिंग करत आहोत. नेट लावलेली आहे. कॅनव्हास पेपरवर आपला हा स्पंजिंग कॅनव्हास पेपर आहे आणि त्याच्यावर आपण नेट लावून आणि त्या पंजिंग कॅनव्हास पेपरवर नाव आधी आपण टाकून घेतलेलं होतं. फौजी की कारभारी असं नाव टाकलेलं आहे. आणि ते जे आहेत, आपल्याला मण्यांची जी लेस आहे ती आपल्याला बाजारात मिळत असते, दुकानामध्ये मिळते. तुम्ही आरीवर्कचं सामान सांगितलं तर ते जे चिटकवायचा जो आहे ब्ल्यू, तो मिळतो. आणि ही जी आरीवर्कची जी आहे ही हे आपल्याला मिळत असते बाजारात. आणि त्या पद्धतीने त्याच्यावर त्या नेट आणलेली आहे. नेटवर आपण ती पॅक करून खाली त्याला कॅनव्हास पेपर लावलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हा जो मागचा भाग आहे त्याच्यावर आपण पॅकिंग केलेलं आहे. पूर्ण याच्यावर आपण अशी दाब शिलाई मारून घेत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आपण आता त्याची जी नेट आहे ते जे खालचं कॅनव्हास आहे तो काढून घेणार आहोत. जितका आपल्याला कटिंग करता येईल तेवढा आपण हा कॅनव्हास पेपर काढून घेणार आहोत. हे बघा, कॅनव्हास पेपरवर आपण नेट लावलेली आहे. त्याच कलरची मॅचिंग नेट लावलेली आहे. आणि पेन्सिलने आपण त्या कॅनव्हास पेपरवर नाव टाकून घेतलं होतं. आणि त्या नावानंतर आपण नाव टाकलेलं आहे. आणि त्याच्यावर आपण जे आहे तर ते जे मणींची लेस आहे ती आपण त्याच्यावर चिटकवून घेतलेली आहे. आणि आता आपण हे बघा, अशा पद्धतीने मी हे कॅनव्हास पेपर काढत आहे. पूर्ण काढून घेणार आहोत आपण ते हळूहळू, जेणेकरून आपली लेस निघणार नाही. अशा पद्धतीने हे कॅनव्हास पेपर आपण काढून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण कॅनव्हास पेपरवर रस्सा काढून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी आता आपल्याला मी म्हटलीच की बोटनेकचा आहे ते, मग बोटनेकचा जो छोटा गळा आहे तो आपण आता इथे कट करून घेणार आहोत. हे बघा, हा मागचा कापून ठेवलेला आहे अस्तरचा. आणि आपल्याला हे अस्तरचा ठेवल्यामुळे आपल्याला हे कटिंग करायला अगदी सोपं जाणार आहे. आणि आपण एक सरळ पट्टी घेऊन आणि चुन्या टाकून घेणार आहोत त्या मागच्या गळ्याला.